खडी क्रशर आणि खदांची तक्रार केली म्हणून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण. खडी क्रशरची वारंवार तक्रार का करतो म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काल दुपारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास चक्क नायब तहसीलदाराच्या कार्यालयात बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाफराबाद तालुक्यातील बोरगाव येथील प्रमोद फदाट हा तरुण काल मंगळवारी जाफराबाद येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सोबत चर्चा करत असताना सागर लोखंडे, चेतन लोखंडे आणि दत्ता लोखंडे यांनी नायब तहसीलदाराच्या कक्षात येऊन खडी मशीनच्या तक्रारी करतो म्हणून कार्यालयात बेदम मारहाण केली. मात्र बंदूकचा धाक दाखवत प्रत्येक चौकात मारहाण केली. या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात खळबळ माजली होती. या प्रकारामुळे जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल जाफराबादमध्ये काँग्रेसचा आमचा कार्यकर्ता प्रमोद फदाट यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा सर्वप्रथम मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने निषेध करतो. कारण की या लोकशाहीच्या युगामध्ये ही भाजपची जी गुंडगर्दी आणि बेबंदशाही चालू आहे त्याचं जिवंत उदाहरण कालची घटना आहे. कारण की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याचं कसा बट्ट्याबोळ झाला याचं ते एक उदाहरण आहे. कारण की त्या कार्यकर्त्यांनी तहसीलमध्ये एका गुत्तेदाराच्या विरोधात, भाजपच्या गुत्तेदाराच्या विरोधात न्याय मागितला. त्याच्या काही कामाबद्दल त्यांनी कंप्लेंट केली, उपोषण केलं. त्याचा आकस म्हणून त्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर तहसीलमध्ये तो बसलेला असताना नायब तहसीलदारच्या कॅबिनमध्ये, नायब तहसीलदारच्या समोर त्याला तिथं कॅबिनमध्ये मारहाण केली आणि तसं मारहाण करून त्याला रस्त्यानं नेऊन शिवाजी पुतळ्यापर्यंत मारहाण करत त्याची धिंड काढली. याचा म्हणजे ह्या गुंडगर्दीचा आम्ही निषेध करतो आणि मी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अशा भाजपच्या कार्यकर्त्याला गुंडगर्दीला पुढे जायची वेळ आली तर त्याला पूर्ण ताकदीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू. त्याला पूर्ण कायदेशीर संरक्षण कसं मिळवून द्यायचं आणि त्याला न्याय कसा मिळवून द्यायचा यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही त्याच्या पाठीशी राहू.